नमस्कार मित्रांनो, माझं नाव अक्षय. कधीकधी आपल्या घरातली मोठी माणसं आपल्याला एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगतात, तरी पण आपण त्या गोष्टी हट्टानं करतो आणि त्याचे आपल्याला खूपच वेगळे परिणाम भोगावे लागतात. आणि तसंच काहीसं माझ्या पण बाबतीत घडलेलं होतं. कथा माझ्या कॉलेजच्या दिवसातली. त्यावेळी मी 12वीला होतो. त्या दिवशी मला वाटतं रविवार होता. मला कॉलेजला सुट्टी होती. पण कॉलेजला जरी सुट्टी असली तरी माझी ट्युशन मात्र चालू होती. सकाळी 8 वाजता मी ट्युशनला जायचो आणि दुपारी 12 वाजेपर्यंत मी घरी परत यायचो. आता त्या दिवशी आई आणि पप्पा दोघे पण कुणाच्या तरी लग्नासाठी बाहेर गेलेले होते. त्यामुळे घरात मी एकटाच होतो. आता आई आणि पप्पांना यायला संध्याकाळ होणार होती. सकाळी मी घरातून नाश्ता करून बाहेर पडलेलो होतो. पण आता दुपारी आई घरी नसल्यामुळं मी बाहेरच काहीतरी खाणार होतो. आणि असं आई घरी नसली की मी काहीतरी नॉनव्हेज नेहमीच खायचो. कधी मी बाहेर हॉटेलमध्ये खायचो, तर कधीकधी मी त्या वस्तू खाण्यासाठी घरी पण घेऊन यायचो. आणि ज्यावेळी मी नॉनव्हेज वस्तू खाण्यासाठी घरी घेऊन यायचो त्यावेळी माझी आई मला नेहमीच ओरडायची. ती म्हणायची, अक्षय, या अशा खाण्यापिण्याच्या नॉनव्हेज वस्तू घरी आणत जाऊ नकोस बाबा. तसं मी आईला नेहमी विचारायचो, आई काय होतंय त्याला, खाण्याची तर वस्तू आहे ती. तशी आई मला सांगायची, अरे मांसाहारी जेवणासोबत कधीकधी वाईट शक्ती पण आपल्या घरामध्ये येत असतात. आणि आई अशी म्हणाली की मी मोठमोठ्यानं हसायचो, कारण मला आईचं सगळं बोलणं म्हणजे भाकड कथाच वाटायचं. त्यामुळं माझ्या वागण्यात काहीच बदल होत नव्हता आणि मी नेहमीच अशा मांसाहारी वस्तू खाण्यासाठी घरी घेऊन यायचो. आईला काळजी वाटण्यामागचं कारण म्हणजे ज्यावेळी मी माझ्या क्लासवरून माझ्या घरी यायचो त्यावेळी रस्त्यामध्ये एक मोठं मैदान लागायचं आणि त्या मैदानाबद्दल बऱ्याचशा अफवा आमच्या परिसरामध्ये होत्या. जसे की काही लोक म्हणायची की त्या मैदानावर भूतांचं वास्तव्य आहे म्हणून. दिवसभर जरी लोक त्या मैदानाच्या बाजूच्या रस्त्याने ये जा करत असली तरी रात्री मात्र तिकडं लोकांची वर्दळ थोडीशी कमीच राहायची. मी मात्र तो मैदानाजवळचा रस्ता जवळ पडत असल्यामुळे नेहमी त्याच रस्त्याने यायचो. आता त्या दिवशी काय झालं ते मी तुम्हाला एकदम सविस्तर सांगतो. 12 वाजता माझा क्लास सुटला. भूक लागलेली असल्यामुळे पोटामध्ये कावळे ओरडायला लागले होते. पण त्या दिवशी इंडियाची मॅच असल्यामुळं मला घरी पण जायचं होतं. म्हणून मी विचार केला की आता इथं खाण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा खाण्यासाठी काहीतरी घेऊन घरीच जावं आणि मस्त मॅच बघत घरीच खावं. आता खाण्यासाठी काय घ्यायचं हा मी विचार करायला लागलो. तसं मला मच्छी खायला खूप आवडायची आणि आमच्या कॉलेजच्या बाहेरच एक मच्छी फ्रायचा गाडा होता, जिथं खूपच भारी मच्छी मिळायची. मी तिथली मच्छी नेहमीच खायचो. त्या दिवशी मी त्या गाड्यावर गेलो आणि माझ्यासाठी मच्छी फ्राय पार्सल करून घेतलं आणि ती पार्सलची पिशवी हातामध्ये घेऊन मी पुन्हा माझ्या घराकडे चालायला लागलो. जाताना त्या नेहमीच्या मैदानाच्या बाजूच्या वाटेनेच मी माझ्या घराकडे चाललेलो होतो. जाताना अलगतच मी माझी नजर त्या मैदानाकडे टाकली आणि त्याचबरोबर त्या मैदानाबद्दलच्या बऱ्याचशा अफवा माझ्या मनामध्ये येऊन गेल्या आणि माझं मलाच हसू फुटलं आणि मी ओठांमध्येच पुटपुटलो, हिम्मत असेल तर या माझ्यासोबत, हे बघा मी मासे घेतलेत खायला. असं मी पुटपुटलो आणि गालातल्या गालात हसत मी पुन्हा घराकडे निघून गेलो. घरी गेल्या मी घराचा दरवाजा उघडून हातपाय धुवून पहिला TV ऑन केला. मॅच लागलेलीच होती आणि बिनधास्तपणे सोफ्यावर बसून मी मॅच बघत बघत त्या मच्छी फ्रायचा आनंद घ्यायला लागलो. खरपूस लाल भडक भाजलेली मच्छी मी कुरुम कुरुम खायला लागलो. वरचा तो कडक तळलेला पापुंद्रा आणि त्याच्या आतमध्ये असणारं ते पांढरं शुभ्र मऊ मांस खूपच भारी लागत होतं. आणि बघता बघता मी ती सगळी मच्छी फस्त केली आणि त्यातले सगळे काटे मी त्याच काळ्या पिशवीमध्ये टाकले आणि पुन्हा ती पिशवी मी किचनमध्ये जाऊन किचन कट्ट्यावर ठेवली आणि पुन्हा हात धुवून मी पुन्हा मॅच बघायला आलो. जवळजवळ 1-2 तास मी मॅच बघितली. पण त्यानंतर मॅच संपल्यावर मात्र मला झोप यायला लागली. तसं पण मी दुपारची एखादी झोप काढतच होतो. त्यानंतर मी TV बंद करून माझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो. 2च मिनिटामध्ये मला डोळा पण लागला आणि थोड्याच वेळात मला अचानक जाग आली, कारण मला कसला तरी आवाज येत होता, तो पण किचनमधून. म्हणून मी दचकून बेडवरच उठून बसलो. त्यानंतर मी बेडवर बसूनच त्या आवाजाचा कानोसा घ्यायला लागलो. त्या आवाजावरून असं जाणवत होतं की कुणीतरी किचनमध्ये खुडबुड करत आहे.
तसं मला वाटलं की कदाचित आई वगैरे तरी आलेली नसेल ना, म्हणून मी माझ्या बेडवरून उठलो आणि मी अलगदच बेडरूमचा दरवाजा उघडून बेडरूममधून बाहेर पडलो. आता माझ्या बेडरूममधून बाहेर पडलं की समोरच हॉलमध्ये जायचा पॅसेज लागायचा, पण उजव्याच बाजूला किचनचा दरवाजा होता. आता मी बेडरूमच्या दरवाज्यातून बाहेर आलो आणि त्या हॉलमध्ये जाणाऱ्या पॅसेजमध्येच उभा राहून मी उजव्या बाजूला असणाऱ्या किचनच्या दाराकडे तोंड करून उभा राहिलो. खरं तर आता दुपारची वेळ होती आणि आता किचनमध्ये लख्ख प्रकाश पडायला पाहिजे होता, पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की किचनमध्ये एकदम काळा भयानक अंधार पसरलेला होता. असा अंधार आमच्या किचनमध्ये कधीच पडत नव्हता, पण मला त्या दिवशी खूपच आश्चर्य वाटलं की किचनमध्ये एवढा काळोख कसा काय दाटला असेल. आणि मी भयचकित नजरेने किचनकडे बघायला लागलो. किचनमधून मला कोणीतरी कुडबुड केलेला आवाज हा येतच होता. आई आली आहे की काय हे बघण्यासाठी मी बाहेरूनच आईला हाक मारली, आई. पण किचनमधून मला कोणताच प्रतिसाद आला नाही. पण अचानक मला असं जाणवायला लागलं की त्या किचनमधल्या अंधारातून कोणीतरी चालत चालत आता किचनच्या दरवाजाजवळ यायला लागले, कारण किचनमधून मला पावलांची चालत येणारी चाहूल जाणवायला लागली होती. मी आता डोळे रोखून तिकडेच बघायला लागलो होतो. तेवढ्यात अचानक एक धिप्पाड काळी आकृती किचनच्या दरवाजाजवळ येऊन उभी राहिली. आता ती अंधारातून पूर्णपणे बाहेर आली तसं त्या आकृतीला बघून मला दरदरून घामच फुटला, कारण तिथं माझी आई नव्हती. तिथं एक काळा धिप्पाड माणूस होता. त्याची उंची साधारण 6-6.5 फूट असावी. शरीर एकदम बलदंड. त्याच्या अंगावर फक्त अंडरविअर होती, बाकी तो पूर्णपणे उघडा होता. छातीवर भरपूर कुरळे केस होते, तोंडावर भरपूर दाढी आणि डोक्याचे केस पण खूपच वाढलेले होते. त्याचा अवतार खूपच विचित्र होता. मला खूपच आश्चर्य वाटलं. आमच्या घरामध्ये हा काळा धिप्पाड माणूस आला तरी कुठून? पण भीतीनं माझी बोबडी वळली होती. मी आवासून त्या माणसाकडे बघतच होतो. एका मनाने मला वाटलं की चोरबीर तरी घरात घुसलेला नसेल ना, आणि मी म करतच त्या माणसाला विचारलं, क क क कोण आहे तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? तसं तो माणूस काहीच बोलला नाही. तो फक्त नजर रोखून माझ्याकडे बघतच होता आणि हळूहळू तो आल्या पावलाने पुन्हा त्या किचनमधल्या अंधारामध्ये निघून गेला. मला खूपच भीती वाटायला लागली. तो आतमध्ये जाऊन पुन्हा काहीतरी खुडबुड करायला लागला. आता मला मात्र थोडासा राग आला. एकतर हा माणूस गुपचूपपणे घरात येतो काय, घरात वावरतो काय, आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं पण देत नाही. त्यामुळे मी जरासा रागातच आमच्या किचनच्या दिशेने पुढं चाललो. पण मला किचनमध्ये जायला मात्र भीतीच वाटत होती, कारण कधी नव्हे तो दाटलेला त्या किचनमधला अंधार आणि त्यातच त्यामध्ये असणाऱ्या त्या अनोळखी माणसाचं अस्तित्व हे मला थोडंसं विचित्रच वाटत होतं. तरी पण मी किचनमध्ये गेलो आणि किचनमधली लाईट लावली. तसं मला किचनमध्ये कोणीच दिसलं नाही. मी पुन्हा किचन कट्ट्याजवळ गेलो आणि इकडं तिकडं बघायला लागलो. तसं मला किचनच्या फ्रीजच्या बाजूला कसली तरी चाहूल जाणवली, म्हणून मी फ्रीजच्या बाजूला बघितलं. तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण फ्रीजच्या बाजूलाच तो काळा धिप्पाड माणूस खाली बसलेला होता आणि त्याच्या हातामध्ये तीच पिशवी होती ज्या पिशवीमधून मी मच्छीचं पार्सल आणलेलं होतं. तो ती पिशवी उघडून त्यामधले मच्छीचे राहिलेले काटे विचित्रपणे खायला लागलेला होता. हे दृश्य बघून मी एवढा घाबरलो की माझी किंकाळीच फुटली. मी जोराने किंचाळलो आणि मी धाडकन माझ्या बेडवर उठून बसलो. खरं तर मी आत्ता जे बघितलं होतं ते एक भयानक स्वप्न होतं. तसं माझा जीव भांड्यात पडला. मला वाटायला लागलं, वाचलो रे बुवा, म्हणजे हे सगळं होतं ते स्वप्नात होतं. पण ते स्वप्न एवढं भयानक होतं की माझं शरीर अजून पण लटलट कापत होतं. मी 5 मिनटं तसाच बेडवर बसलेलो होतो. आता मी घड्याळाकडे बघितलं तर घड्याळामध्ये दुपारचे 3:30 वाजलेले होते आणि आता एक्झॅक्टली तेच वातावरण होतं जे मला स्वप्नामध्ये दिसलेलं होतं. आणि उगीचच माझ्या मनात शंका यायला लागली की मी जे स्वप्नात बघितलं ते खरं तर किचनमध्ये घडलं नसेल ना. मी घाबरत घाबरतच आता माझ्या बेडरूममधून बाहेर पडलो आणि पुन्हा हॉलकडे जाणाऱ्या पॅसेजमध्ये उभा राहून मी पुन्हा किचनकडे बघायला लागलो. मी घाबरतच किचनकडे बघताना मनामध्ये प्रार्थना करत होतो की किचनमध्ये तसा भयानक काळोख नसावा आणि
मी किचनमध्ये बघितलं तसं मी सुटकेचा निश्वास सोडला. कारण किचनमध्ये जसा नॉर्मल घरात सूर्यप्रकाश यायचा त्याच पद्धतीचा प्रकाश होता. तसं मला थोडंसं हायसं वाटलं आणि मी स्वतःवरच हसलो. पण पुन्हा माझ्या मनात विचार आला की आपण स्वप्नामध्ये फ्रीजच्या बाजूला त्या माणसाला मच्छीचे अवशेष खाताना बघितलेलं होतं. एकदा आपण किचनमध्ये जाऊन चेक करावं का? आणि माझी पावलं अलगदच किचनकडे वळली. मी घाबरतच किचनमध्ये गेलो आणि किचनमधला बल्ब ऑन केला. त्यानंतर मी माझी नजर फ्रीजच्या बाजूला वळवली. तसं मला भीतीचा एक धक्काच बसला. कारण फ्रीजच्या बाजूला तीच मच्छीची पिशवी खाली जमिनीवर पडलेली होती. मी आता व्यवस्थित आठवायचा प्रयत्न करायला लागलो तर मला स्पष्ट आठवत होतं की मी मच्छी खाऊन झाल्यानंतर त्या काट्याच्या पिशवीला गाठ मारून ती किचन कट्ट्यावर ठेवली होती. तर मग ही पिशवी इथं फ्रीजजवळ आली कशी आणि त्याची गाठ उघडलीच कुणी? आमच्या घरामध्ये तर माझ्या व्यतिरिक्त कुणीच नव्हतं किंवा घरामध्ये एखादा पाळीव प्राणी पण नव्हता. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. हातपाय लटलट कापायला लागले. अचानकच भीतीनं माझं संपूर्ण शरीर गोठून गेलं. मी पुन्हा सगळं व्यवस्थित आठवायचा प्रयत्न करत होतो. पण मला माहिती होतं की मी ती मच्छीची पिशवी किचन कट्ट्यावर ठेवलेली होती. पण आता त्या पिशवीची सोडलेली गाठ बघून मला खात्री पटलेली होती की माझ्या स्वप्नामध्ये मी जे बघितलं ते एकदम खरंखुरं इथं घडलेलं असावं. कदाचित ती वाईट शक्ती या मच्छीच्या हव्यासापोटी इथवर आलेली पण असावी. आणि मला आईचे शब्द आठवले. त्या दिवशी पहिल्यांदाच मला आईचे शब्द खरे वाटले. मला काय करावं ते सुचेना. घरात मी पण एकटा. आई आणि पप्पांना यायला पण अजून बराचसा टाईम होता. पण तेवढ्यात माझ्या मनात एक कल्पना आली. मी ती मच्छीची पिशवी घेतली आणि मी घरातून बाहेर पडलो आणि पुन्हा घरापासून लांब कचराकुंडीमध्ये ती पिशवी टाकून आलो. जेणेकरून त्या मच्छीसाठी जरी कुठली वाईट शक्ती आमच्या घरात आलेली असेल तर ती आता परत जाईल. आणि ती पिशवी टाकून मी पुन्हा माझ्या घरी परत आलो. त्यानंतर मला झोप मात्र लागली नाही. पण त्या दिवसानंतर मात्र मला पुन्हा कोणताही विचित्र अनुभव माझ्या घरामध्ये आला नाही.